आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अमृता, संतोषला बोलो. हो. अमृता, हे अमृता, पाणी आण ग. बसा. अमृता, आज कोणीच कसं नाही. गेल्या कुठे सगळे या बघून पत्ता नाही कोणाचं. अरे तुम्ही इतक्यात कशा आलात? फोन पण नाही केला आई तू. मावशी एकदम धडधाकट आहे, काही झालेलं नाही तिला. हा रिअली? अगं आपल्याला आलेला फोन खोटा होता, कोणीतरी मस्करी केली आणि मी पण त्याच्यावर विश्वास ठेवला. आजकाल कोण काय करेल ना, काय माहिती. आता बघ ना, कोणीतरी मूर्खपणा केला आणि फोन केला आम्हाला आणि इतक्या दूरवर जावं लागलं. जाऊ दे, थकायला झालाय बाई. अमृता गेलीये कुठे अगं? हा अरविंद कधीचा विचारतोय, हाका मारतोय तिला, तिचा पत्ताच नाहीये. अगं घरातच कुठेतरी असणार ती. तुला माहितीये ना, काम करायला नको या मुलींना. खरंच सतत आपला फोन आणि ती. संतोष कुठे गेला होता रे? पकड त्याला, चल घेऊन चल. सोडा चल. अगं हो, पण बाकीचे घरातले कुठे आहेत? इशिता, आराध्या, बरं अक्षय आणि श्रेयस ऑफिस मधून अजून आले नाहीत. नाही ते सोडा. अहो मला सोडा, सोडा मला. अहो का धरून म्हणतोय मला? अरे कशाला धरले त्याला? काय झालंय? हे बघ. अगं सरिता, तू कुठे गेली होती? अहो तुम्ही कुठे गेला होतात? किती शोधलं तुम्हाला? काका हो, कुठे गेला होतात तुम्ही? किती शोधलं सगळ्यांनी माहितीये, कुठेच नव्हतात तुम्ही. मी ते आपल्या काय विचारतात सगळे? कुठे होता तुम्ही? अरविंद, आई अगं हे गायब झाले होते, सगळे शोधत होते. मी टेरेसवर होतो आपल्या. अहो कसं शक्य आहे काका? हो ना, आम्ही टेरेसवर शोधलं तुम्हाला, तेव्हा कुठे दिसलं नाही आम्हाला तुम्ही. हा नाही काका, मला हे पटत नाही. तुम्ही काहीतरी लपवताय का आमच्यापासून? काही झालंय का? कोणी तुम्हाला काही बोललंय का? नाही, मी खरंच सांगतोय, मी टेरेसवरच होतो. अहो काका, तुमच्या तब्येतीमुळे तुम्हाला धड चालता येत नाही, तुम्ही टेरेसवर चालत कसे काय गेलात? नाही ते आता मी थोडा बरा झालोय ना, म्हणून हवा खायला गेलो होतो. काका, तुम्हाला काही हवंय का? काही त्रास होतोय का? तुम्ही प्लीज आम्हाला सांगा. हा, असं स्वतःला त्रास करून घेऊ नका. नाही, मी नाही त्रास करून घेत आहे, उलट तुम्हीच त्रास करून घेताय. म्हणजे तुम्हाला वाटतंय तसं घाबरण्यासारखं काही नाहीये, तुम्ही काळजी करू नका. मी ठीक आहे. मला सांगा, तुम्ही येताना मला सोडा असं काय म्हणत होतात? ते हे म्हणजे हे लोक मला धरून आणत होते ना, म्हणून म्हटलं मला सोडा. मी ठीक आहे, माझा मी चालत जाईन असं. बाबा, मला माहितीये तुम्ही खोटं बोलताय. हे सगळं सासूबाईंचंच कारस्थान आहे. मला गप्प करण्यासाठी त्यांनी पुन्हा तुमच्यावर वार केला, पण त्याच वेळी सगळे आले आणि त्यांचा प्लॅन फसला. नाहीतर बास सासूबाई, खूप खेळलात तुम्ही माझ्या आईबाबांच्या जीवाशी. आता नाही. आता मी जे काही करणार ना, ते शांतपणे आणि कुणालाही न कळू देता. उद्याचा सूर्योदय तुमचा अस्त असणार. आराध्या, वहिनी, काय करतेस?
किडा कुठे कुठे? विसरू नका मी कोण आहे. दुर्गा. सासूबाई चावला तर नाही ना? नो आय एम फाईन फाईन आय एम फाईन आय एम फाईन आय सेड आय एम फाईन. किडा होता. नाही ठीक आहे. काका आता तुम्ही कुठेही असं न सांगता जायचं नाही. काकू किती काळजी करत होत्या आणि पुढच्या वेळी जर तुम्ही असं न सांगता जायला लागलात ना तर तुमच्यासाठी पण बॉडीगार्ड्स ठेवावे लागतील. बरं असो तुम्ही रूम मध्ये जा मी तुमच्यासाठी जेवण पाठवते. बर. चला. आजी बाबा भूक लागली असेल ना तुम्हाला दमला असाल चला जेवायला वाढते मी तुम्हाला. अरविंद चल बाबा. नशीब नशीब त्या डाऊन मार्केट म्हाताऱ्याला आम्ही धमकी दिली होती तोंड बंद ठेवायची. आज जर त्यांनी खरं सांगितलं असतं तर घरातल्यांचा आमच्यावरचा विश्वास उडाला असता. पण देयर इज वन मोर थिंग. ही आराध्या देसाई आज खूप वेगळी वाटली आम्हाला. एरवी एवढ्या तेवढ्या गोष्टीत घाबरून जाते. आज आज सगळ्यांसमोर आम्हाला धमकी दिली तिने. आम्हाला यशोधरा सरनाईकला. अगं आराध्या देसाई तुझ्यासारख्या किती आल्या किती गेल्या पण आम्ही सगळ्यांना पुरून उरलोय. तुझ्या अशा धमक्यांनी आम्हाला नाही फरक पडत. आम्ही शांतपणे झोपणार आहोत. झोप उडणार आहे ती तुझी. आमच्यासाठी इट इज गोइंग टू बी ऑलवेज अ गुड नाईट. तुझ्यासाठी बॅड नाईट. श्रीकृष्णाने शिशुपालाचे 100 अपराध माफ केले पण त्याचा शेवटचा अपराध आणि शिशुपालाचं शीर धडा वेगळं झालं होतं. मला वाटलं होतं तुम्ही बदला. तुमचा अहंकार तुमचा स्वार्थ संपेल पण तुम्ही संपल्याशिवाय तुमच्या दुष्टपणाचं आणि सुडाचं चक्र संपणार नाही. तुमच्या घरची लक्ष्मी तुमच्या दुष्टपणाचा अंत करायला दुर्गा बनून आली. आराध्या नाही आराध्या. काय ग काय झालं? आराध्या करू. आराध्या अगं पण इथं कोणीच नाहीये. यशोधरा तू बरी आहेस ना? आणि तू ती घाबरलेली का? यशोधरा त्या आराध्यासारखे तुला पण भास व्हायला लागले ती काय? वाटेल ते बोलू नकोस. आम्हाला स्वप्न पडलं. अच्छा अच्छा म्हणजे स्वप्नात आराध्या आली होती. तुला काय म्हणाली ती? कोण म्हणतं आराध्या स्वप्नात? स्वप्न आठवतं का असं उठल्यानंतर? हा व्हॉट रमेश. अगं हो पण त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? तू झोप ना. आय एम फाईन. अगं मी झोपलोच होतो. तुझ्या आवाजाने मला जाग आली. अरविंद प्लीज प्लीज गुड नाईट. ओके गुड नाईट.
नमस्कार करते. सासूबाई, आराध्या देसाई, हसतेस? काल तुझ्या वडिलांची काय अवस्था केली होती ती विसरलीस का ग? नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. आम्ही आता असं काहीतरी करू ना की तू आयुष्यभर विसरणार नाहीस की हा खेळ आमचा आहे आणि याचे नियम सुद्धा आमचेच आहेत. यशोधरा सरनाईकचे. डू यू अंडरस्टँड? Baby, I'll make sure you understand. ताई, कमाल आहेस ग तू. पहिल्याच बॉल मध्ये सिक्सर. घरातल्या सगळ्या चाव्या तुझ्याकडे. वाव, व्हेरी नाईस. ही तर फक्त सुरुवात आहे. तू बघच आता मी काय करते. हो, पण असं खुश होऊन आणि गाफील राहून चालणार नाही. यशोधराबाई इतक्या सहजासहजी हार मानणार नाहीयेत. त्या पलटवार नक्कीच करणार. त्यांनी पहिला वार पचवण्याआधीच मी दुसरा वार करणार आहे. त्यांना पलटवार करण्याची संधीच देणार नाही. बाळा, जे करशील ना ते विचारपूर्वक कर. जशी आम्हाला काळजी घ्यायला सांगतेस ना तशी तू पण स्वतःची काळजी घे. कारण हे युद्ध सोपं नाहीये. या युद्धातला शत्रू अनुभवी आणि घातकी आहे. बाबा, शत्रू जितका बलवान असतो ना तितकीच युद्धाला जास्त मजा येते. सासूबाई, मी माझे वार करायला तयार आहे. आता तुम्ही माझे वार झेलायला तयार राहा. बोल आलोक, काय म्हणतोस? काय सिरियसली? अरे पण असं कसं वागू शकते ती? नाही 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 नाही, हे बघ तू आधी शांत राहा. तू शांत राहा. तुझा डिसिजन योग्य आहे. मी तुला संध्याकाळी भेटतो, भेटून बोलूया आपण. ओके ओके ओके, टेक केअर. काय झालं? कोणाचा फोन होता? लोक असं कसं वागू शकतात मला काही कळतच नाहीये. इतका हॅपी गो लकी मुलगा आहे माहितीये, त्याच्या बाबतीत असं घडावं. काय झालंय नीट सांगशील का? अगं, माझा जुना मित्र आहे आलोक नावाचा. त्याच्या बायकोचं त्याच्याशी लग्न होण्याआधी एक लग्न झालं होतं म्हणे. मग ते लग्न मोडलं आणि तिने आलोकशी लग्न केलं. पण मग आता त्यांच्यात काही प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम हा आहे की तिने हे आलोकला सांगितलंच नव्हतं. त्याला आता तिसऱ्या माणसाकडून कळतंय. किती शॉक बसलाय माहितीये त्याला. किती खोटेपणा आहे हा. असं का वागली असेल पण ती? म्हणे तिला भीती वाटत होती की तिने खरं सांगितलं आणि आलोक तिला सोडून गेला तर. काय कारण आहे? नाही, नवरा बायकोच्या नात्याचा बेस हा विश्वास असतो. जर तुमचा बेसच पक्का नसेल तर इमारत कशी उभी राहणार आहे? बरोबर आहे तुझं, पण आपण तिच्या बाजूने पण विचार करायला हवा ना. म्हणजे ती जर खरं सांगून ती जर त्याला गमावून बसणार असेल तर त्यामुळे तिने सांगितलं नसेल. आणि असं मुद्दाम खोटं कोण बोलेल? असं का वागेल कोणी? अगं, माझं तेच म्हणणं आहे, एवढी भीती वाटत होती ना, मग विश्वासात घेऊन खरं सांगायचं होतं नवऱ्याला. असं खोटेपणा करायची काय गरज होती? आणि खोटं ते खोटच असतं ग. ते कधी ना कधीतरी बाहेर येतच. आणि अशा प्रकारे बाहेर आलं की मग प्रॉब्लेम्स होणारच. म्हणजे तिने आधीच सगळं क्लिअर केलं असतं तर असं काही झालंच नसतं ना.
नाही हे बघ, प्रत्येक नात्यात विश्वास हवाच, पण मला वाटतं स्पेशली नवरा बायकोच्या नात्यात एक ट्रान्सपरन्सी असायला हवी. ट्रान्सपरन्सी असेल ना तर नवरा बायकोचं नातं घट्ट होतं. पण श्रेयस, कधी कधी ना माणसांपेक्षा परिस्थिती जास्त दोषी असते. म्हणजे तुला नाही का वाटत असं? आपणही आपल्या घरच्यांशी खोटं बोललोच आहेत ना? नाही 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 आराध्या, हे बघ, आपण जे खोटं बोललोय त्याने आपल्या नात्यात काही फरक पडतोय का, किंवा दुसऱ्या कोणाला काही नुकसान होणार आहे का? तर नाही. आपण आपल्या स्वार्थासाठी खोटं बोलत नाही आहोत की आपल्याला भीतीच वाटते खरं सांगायला म्हणून आपण खोटं नाही बोलत आहोत. आपण सगळ्यांच्या चांगल्यासाठी खोटं बोलतोय. आणि मुख्य म्हणजे खरं काय आहे हे तुला माहिती आहे, मला माहिती आहे. आपण एकमेकांपासून काही लपवत नाही आहोत, एकमेकांना काही खोटं सांगत नाही आहोत. आपण खूप फरक आहे त्याची बायको जे खोटं बोलली आहे त्यात आणि आपण दोघं जे खोटं बोललोय त्यात. हो, पण समजा म्हणजे उद्या असं कधी झालं की मी तुझ्यापासून काहीतरी लपवलंय किंवा मी खोटं बोलले, तर तू मला माफ करशीलच ना? म्हणजे तू मला प्रॉमिस केलंयस की नाही की तू आयुष्यभर माझी साथ देशील म्हणून? ऑफकोर्स. अगं माझा विश्वास आहे तुझ्यावर. मला माहिती आहे तू असं कधीच वागणार नाहीयेस. तू कधीच माझ्याशी खोटं बोलणार नाहीयेस किंवा माझ्यापासून काही लपवणारच नाहीयेस. पण असं का विचारतेस मध्येच? सहज म्हणजे अशी वेळ आलीच तर? तशी वेळ जर आलीच तर सगळं खरं सांगून टाकायचं मला. हे बघ, आपल्या नात्यात जी ट्रान्सपरन्सी आहे ना ती कधीही हरवता कामा नये. आणि त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं ना, त्या दोघांबद्दल, तर कोण चूक आहे कोण बरोबर आहे हे आपण जज करणं योग्य नाही. फक्त मला इतकंच वाटतं की एक खोटं त्या दोघांचंही आयुष्य उद्ध्वस्त करतंय आता. हे चुकीचं आहे की नाही? एनिवे चल, मी निघतो, मला उशीर होतोय, मीटिंग आहे ना. आणि येताना आलोकला भेटून येतो. जरा बोललो त्याच्याशी तर तेवढंच बरं वाटेल त्याला. येऊ लवकर ये. आलोकची स्टोरी ऐकल्यानंतर ना मला कळतच नाहीये मी श्रेयसशी कसं बोलू. श्राऊ, मला इतकं टेन्शन आलंय ना, असं वाटतंय मी आत्ताच जाऊन ना श्रेयसला सगळं खरं खरं सांगून टाकू, नाहीतर पुढे जाऊन सगळं कठीण होईल. ताई, हे बघ, मला कळतंय, पण असं उठून कधीही नाही सांगता येणार ना आपल्याला. आपलं ध्येय विसरून नाही चालणार आहे आपल्याला, कारण तुझी एक चूक आणि यशोधरा सरनाईकचा फायदाच फायदा आहे. आपण ही लढाई खेळण्याआधीच हरून जाऊ, कळतंय का तुला? अगं पण मला सतत असं वाटतंय की मी त्याला फसवते, त्याच्याशी खोटं बोलते. हे बघ ताई, असं काही नाहीये. हे सगळं आधी तुझ्या डोक्यातून काढून टाक. हे बघ ताई, तू त्याला फसवत नाही हे त्याला कळण्यासाठी आहे ना, तुला त्याचं मन जिंकावं लागणार आहे. तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे ना हे त्याला कळू दे. अगं पण त्याला कसं कळेल की माझं त्याच्यावर प्रेम आहे? म्हणजे त्याच्या समोर जाऊन मला काही बोलायची सांगायची हिंमतच होत नाहीये. तुला समोरासमोर सांगता येत नसेल तर मी एक सुचवू तुला. हां, तू त्याला मेसेज कर. पण त्याला माझ्या फिलिंग्स कशा कळतील मेसेजवर? बरं मग व्हॉइस नोट पाठव ना, त्यावरून कळेलच त्याला. अगं पण त्याने ती व्हॉइस नोट ऐकली जरी तरी त्याने मला माफ केलंय की नाही हे मला कसं कळेल? तू काहीतरी हिंट दे ना त्याला. म्हणजे बघ, जर त्याने तुला माफ केलं असेल तर त्याला ऑफिसमधून येताना फुलं फुलं घेऊन यायला सांग. तू पहिल्यांदा कुठे भेटली होतीस त्याला? फुलांच्या दुकानात ना? मग नाहीच आयडिया. पण मला तर तुझ्यासमोर थोडंसं ऑड वाटतंय आणि कॉन्सन्ट्रेट पण होणार नाही. बरं बाई, मी जाते, पण मी गेल्यानंतर नक्की रेकॉर्ड करशील. हं? श्रेयस, काहीतरी खूप महत्वाचं सांगायचंय तुला. कसं सांगू, कुठून सुरुवात करू, खरं तर मला कळत नाहीये. कारण
खूप सुंदर दिसतेस. आज आठवणीने आईकडून दृष्ट काढून घ्यायची आहे. हा, आणि आज भाऊजींचं काही खरं नाहीये. आई काय, मला वाटतं भाऊजी आली, मी जाते. ओके, ऍक्च्युली नको, मी इथेच थांबते ना. भाऊजी काय म्हणतायत हे ऐकायला हवं की नाही? तुझ्या बरोबर थांबायला हवं ना मला. मार खाशी ना तू. काय सुरू आहे तुझं? अरे हो, जाते. हे बघ, नवरा मिळाला तर बहिणीला विसरायचं ना. ठीक आहे, मारलायस तुम्ही, बघेन. झालं तुझं, चल निघ. कधी तू श्रेयस येणार आहे? जा. हो हो, थांब ना. मला पण काही कबाब में हड्डी बनायची हौस नाहीये. ऑल बेस्ट. ऐक ना, मला ना खूप काळजी वाटते. श्रेयसने माझी व्हॉइस नोट ऐकली असेल तर तो काय रिॲक्ट होईल? म्हणजे तो माझ्यावर रागावला असेल की माझ्यासाठी फुलं घेऊन येईल? तू प्लीज शांत हो, रिलॅक्स हो आधी. सगळं नीट होणार आहे. आणि मला खात्री आहे की भाऊजी फक्त फुलं घेऊन येतील. स्माईल. देवा, श्रेयसचा काही गैरसमज होऊ देऊ नको प्लीज. श्रेयसचा फोन रिपेअर होऊन आला ना? होत आहे, रिपेअर झालाय माझा. तो आल्याबरोबर तो देऊन टाक. हो. गुड इव्हनिंग मामा. गुड इव्हनिंग डार्लिंग, गुड इव्हनिंग. अरे तसा फोन दे. अरे हा हा श्रेयस, हे बघ रिपेअरिंग करून आणला. थँक्यू सो मच मामा. मीटिंग वगैरे कशी झाली? सुपर. लेट्स हॅव सम कॉफी. मी आलोच मामा. काय रे श्रेयस, मम्मासाठी थोडा पण वेळ काढता येत नाही तुला? नाही असं नाही, ते कोणीतरी वाट पाहत असेल. हो, बायकोसाठी गिफ्ट वाटतं. गिफ्ट नाही आहे सच. तिला फुलं आवडतात ना, म्हणून फुलं घेऊन आलोय. दॅट्स सो स्वीट ऑफ यू. यु नो, प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा नवरा असा वागतो ना, बायकोला खूप छान वाटतं. इनफॅक्ट आय वॉज गोइंग टू सजेस्ट यू. आय एम ट्राइंग. गुड. आय नॉट होल्ड यू. प्लीज जा, बायको वाट बघते तुझी. थँक्यू सो मच. सी यू. बाय. ताई, झालं ना तुझ्या मनासारखं? नॉट येट. ही तर फक्त सुरुवात आहे. ताई, ती व्हॉइस नोट आहे ना, आपण डिलीट नव्हती करायला पाहिजे. म्हणजे बघ ना, श्रेयसनी ती व्हॉइस नोट ऐकली असती तर श्रेयसला कळलं असतं की आराध्या त्याला फसवते, आराध्या त्याच्याशी खोटं बोलते. म्हणजे आपल्याला काहीच करायला लागलं नसतं. तुझी लाडकी सून डायरेक्ट घराच्या बाहेर गेली असती. रॉंग. यु नो व्हॉट संजय, आम्हाला वाटलं होतं तू इतकी वर्ष आमच्या बरोबर आहेस, आता थोडी हुशारी आली असेल. बट नो. तुझ्या लक्षात येत नाहीये, ती व्हॉइस नोट जर श्रेयसने ऐकली असती अर्थात श्रेयसने आराध्याला काउंटर केलं असतं. मग तिने आणखीन एक्सप्लेन करून सत्य सांगितलं असतं. त्यानंतर सगळ्यात आधी आरोपीच्या पिंजऱ्यात श्रेयसने आम्हाला उभं केलं असतं. सॉरी ताई, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. आणखीन बऱ्याच गोष्टी तुझ्या लक्षात येत नाहीये. म्हणजे संजय, देर इज ऑलवेज अ पॉसिबिलिटी ती व्हॉइस नोट वाचल्यानंतर श्रेयसला आराध्याबद्दल सहानुभूती वाटली असती. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट, सगळ्यात आधी खरं तिने सांगितलंय म्हणून तिला ब्राउनी पॉइंट्स मिळाले असते, जे आम्ही कधीच होऊ देणार नाही. श्रेयसला आराध्याचं सत्य कळणार, पण ते बाहेरून कळणार, पण कधी? तुला कसली घाई आहे रे? आहेस ना इथेच. जेव्हा श्रेयसला कळणार तुला पण कळणार. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड माय डिअर ब्रदर. फुलं म्हणजे श्रेयसने माझा मेसेज बघितला, त्याने मला माफ केलंय.
मला माहित होतं तुला फुलं आवडतात ते, पण एवढी आवडतात ते माहित नव्हतं. म्हणजे मी फुलं घेऊन आल्यावर तू अशी मिठीत येणार आहेस हे माहित असतं तर मी रोज फुलं आणू शकतो. आय एम सो हॅपी. याचा अर्थ तुम्हाला माफ केलंस तर? माफ केलं? कशाबद्दल? ते मी ही फुलं मला सगळं सांगतायत. काहीच बोलायची गरज नाहीये. तुझ्या मनात काय चाललंय काय नाही ते सगळं सांगतायत मला. मी काहीतरी ठरवलंय. काय? आराध्या, तुला सोडणार नाही आम्ही. आय एम गोना फिनिश यू. काय यशोधरा, आज खूप आनंदात दिसतेस. लेट मी गेस. अरे हां, तुला असं वाटतंय की तू जिंकली आहेस, राईट? यशोधरा सरनाईक आहोत आम्ही. आम्ही कधीच हरत नसतो. आम्हाला विचारशील तर हरली आहेस तू, कारण तू फक्त स्वतःचा विचार करतेस, मुलांचा नाही. शाबाश. सगळा विचार करून आम्ही प्लॅन केलाय, आमच्या मुलांच्या भल्यासाठीच. अशा जिंकण्याला काय अर्थ आहे ज्यात तू आनंदात आहेस आणि तुझी मुलं दुःखात? आर यू आउट ऑफ युअर माइंड? आर यू आउट ऑफ युअर माइंड? आम्ही आनंदात असताना आमची मुलं कशाला दुःखात असतील? कारण तुझ्या लक्षात येत नाहीये, श्रेयसचं आराध्यावर खूप प्रेम आहे. आराध्याचे सत्य कळल्यावर तुला काय वाटतं? त्याला फक्त धक्का बसेल? नाही, त्याचं आयुष्य पणाला लागू शकतं. याची कल्पना आहे का तुला? आम्ही आमच्या मुलाला सावरायला समर्थ आहोत. हा तुझा गोड गैरसमज आहे. आमचा गैरसमज नाहीये, आमचा विश्वास आहे आमच्या मुलांवर. नाही आई म्हणून आम्हाला थोडंसं वाईट वाटेल, पण एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, अँड दिस इज द वॉर. आराध्या बरोबरचं हे युद्ध आम्ही जिंकणार. तू तुझ्या मुलांच्या वाईटाचा विचार कसा करू शकतेस का? यशोधरा, तू स्वार्थीपणाचा कळस गाठलायस. आमच्या मुलांचं चांगलं वाईट आम्हाला कळतं, तू शिकवू नकोस असं तुला वाटतंय. मुलांच्या भल्याच्या नावाखाली तू स्वार्थीपणे वागतेस. शट अप, जस्ट शट अप, शट अप, शट अप, शट अप. या जगात स्वार्थीपणे जगण्यालाच व्यवहारीपणा म्हणतात. डू यू अंडरस्टँड? त्या डाऊन मार्केट मुली आहेत ना, त्यांची लायकी नाही आमच्या मुलांच्या आजूबाजूला उभं राहण्याची. त्यांची सावली पण नकोय आम्हाला आमच्या घरावर. आम्ही त्यांना घराबाहेर काढणार आहोत आणि त्यानंतर आमच्या मुलांसाठी आम्ही आमच्या पसंतीच्या मुली आणणार आहोत. ती आराध्या देसाई या घरात येऊन आमचं स्टेटस कमी करू पाहत होती काय? अगं आता तुला असं दूर फेकणार आहोत ना आम्ही की तुझी छोटीशी खूण पण या घरात दिसणार नाही. डू यू अंडरस्टँड? डू यू अंडरस्टँड? What? थँक यू ब्युटिफुल. एक विचारू? विचार ना. तुला माझा मेसेज बघून पण काहीच रिॲक्ट करावं असं वाटलं नाही? म्हणजे काहीच बोलावं असं वाटलं नाही? कुठला मेसेज? म्हणजे मला कुठलाही मेसेज आला नाहीये. मेसेज आला नाहीये